यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 9 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला चांगलंच यश मिळालं। त्याचबरोबर एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महायुती कोल्हापूर जिल्ह्यातील 10 जागांवर एकमार्गी दिसून आली। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। महायुतीच्या सर्व आमदारांचे शुभेच्छा फलक कोल्हापूर शहरात झळकत असताना मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी निष्ठेशी तडजोड नाही यासह विविध आशयांचे फलक लावून सतेज पाटील यांच्याशी असलेला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। विशेषतः कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघामध्ये सतेज पाटील यांच्या समर्थकांनी लावलेले फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। लढवय्या नेतृत्वाची साथ काल, आज आणि उद्याही निष्ठेत तडजोड नाही हा फलकांवरील आशय सध्या चर्चेचा विषय ठरतोय। कारण कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांचे पुतणे माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव भाजपचे अमल महाडिक यांनी केला, तर दुसरीकडे महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांचा पराभव राजेश क्षीरसागर यांनी केला आहे। या ठिकाणी सतेज पाटील यांचे प्रयत्न आणि सतेज यंत्रणा अपयशी ठरली। यानंतर सतेज पाटील गटामध्ये काहीशी नाराजी दिसून आली। मात्र सतेज पाटील नेतृत्व आम्ही सोडणार नाही असा संदेशच या समर्थकांनी आपल्या फलकातून दाखवून दिलेला आहे। ज्या ठिकाणी महायुतीच्या विजेत्या आमदारांचा फलक लागलेला आहे त्या बाजूला सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचे फलक लावलेले आहेत। त्यामुळे एकूणच आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या समर्थकांनी लावलेले फलक सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत आणि चर्चेचा विषय देखील ठरत आहेत। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।